पद्धतीने जर केलं ना तर तालुक्यामध्ये म्हणजे जेवढे तालुक्यात 500 गिराईक आले त्या विद्यार्थ्यांनी 5-5 झाडं जर दिली ना तर निश्चितपणे हा जो उद्देश आहे हा आपला एकदम परफेक्टली पूर्ण होतो. आणि त्या दृष्टीने जे आता विषय झाले आता सामाजिक वनीकरण तर झाडं नुसतं पत्र दिलं तर झाडं देतात 10,000 5,000 दिलं तेवढे देतात पण त्याची पुढची पुनरावृत्ती काय तो जगत नाही त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. तर ही जी योजना आहे तर आपण म्हणजे जसं तुम्हीच बोललात शिक्षणाची काही प्राथमिक माध्यमिक त्यांना बोलून मोठी घेतली आणि साहेबांची कनेक्ट करून प्रत्येक शाळेच्या प्रत्येक गावात गावठाणे प्रत्येक गावात आकाशलेली जमीन आहे तर प्रत्येक जिल्हा परिषदेला 10-10 20-20 30-30 झाडं जर अशा पद्धतीने जर केली तर निश्चितपणे तालुक्यात लाभ होईल. सगळेच अधिकारी त्याच्यामध्ये involved. त्यात काही इश्यू येणार नाही. मी पण सिरियसली घेतलेले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद CEO पण आज सोबत पण आले म्हणजे संभाजीनगर पहिले पुढच्या वेळेस जिल्हा परिषद CEO पण असतो शिक्षणाची तयारी बाकीचे आपले विभाग प्रमुख जे आहेत ते करू आणि आपण एजन्सी ज्या मेनली आता MSRDC असेल किंवा हायवे असेल तर यांना मॅन्डेटरी पण असतील ते झाडं जगवली 3 वर्षाची पण जगवली त्यांना सांगितलं की बरेच काही त्यांना आहे लोकांना जोडत बसले MSRDCचा आता सध्या हायवे त्यांना त्यांनी वृक्षतोड केलेली आहे झालेली त्याच्या अनुसार ते झाडं लावली ते त्याच त्यांनी ॲक्वायर केलेल्या जागेच्या बाउंड्रीजला वगैरे असं काही कंपल्शन नाही कारण ते आहे ना त्यांनी जो अनुभव घेतलेला आहे त्यांनी त्याला काही तिथे लावायची योजना आहे काही दुसरी जी पाहिजे त्यामध्ये ते करतात तिथं वृक्ष लागवडी बाजूला जागा वगैरे आणि आपण आता जागा पण आयडेंटिफाय केलं त्यामध्ये म्हणजे यांच्या माध्यमातून एजन्सीच्या यांनी RTI टाकला होता की संबंधित वृक्ष रोग तोडलेली जी आहे समृद्धीवर तर ती झाडं तुम्ही कुठे लावली तर त्यांना उत्तर आलं की ते औरंगाबाद लावी लावली 1,08,000 झाडं त्यांना लावायची होती त्यातली 79,000 त्यांनी लावले असं मला औरंगाबादला लावले असं त्यांनी सांगितलं होतं उत्तर. एकच लागली उद्ध्वस्त आपण होतो पण आपल्या इथं जर लागली तर त्याला फायदा पण त्यामध्ये त्यात एक कॉम्पन्सेटरी अफॉरेस्टेशनची पॉलिसी त्यामध्ये जो सलग आणि डिग्रेडेड फॉरेस्ट किंवा महसुली जी जागा असते जी बॅलन्स लँड किंवा झाडं असा पॅच करावा आणि त्याच्यामध्ये जेवढं एरियाचं दिलं आहे त्याच्या प्रमाणामध्ये तेवढा एरिया आयडेंटिफाय करून त्या जागेवर कॉम्पन्सेटरी अफॉरेस्ट बस त्याच्यामुळे अबकारीकडील जागा आपल्याकडे अशाच आहे हा आता कधी काय होतं की बरेच झाड लावले तो एक मुद्दा आहे आता म्हणून काय केलेलं आपण ते आता कॉम्पन्सेटरी अफॉरेस्टेशनचे आपण लँड बँक म्हणून त्याच्या उदाहरणार्थ ठाण्यामध्ये आता इंटिग्रल मेट्रोचा प्रोजेक्ट होता ठाणे इंटिग्रेशन 15 हेक्टरवरती वृक्ष लागवड करायची कुठे पण आपण जिल्ह्याची गोष्ट जिल्ह्याच्या बाहेर मुरबाडमधला 15 हेक्टरचा एक पॅच दिला तो करून फायनल पण केला आणि तिथे फॉरेस्ट विभागाला तो हस्तांतरित करतो त्या 15 हेक्टरवरती कॉम्पन्सेटरी अफॉरेस्टेशन त्यांनी तिथे एजन्सी झाडे लावण्याची मानते तो जंगल कॉन्ट्रॅक्टर झाडे तोडतात त्याचं नाही जंगल कॉन्ट्रॅक्टर दरवर्षी झाडे तोडतात ते झाडे लावली जात नाही फक्त कागदोपत्री दिसतात फॉरेस्ट देतात सर ह्याच विषयाला अनुसरून 2 मुद्दे असे सध्या गावांमधले तलाव विहिरी आणि बोरिंग यांचं पाणी आता आटत चाललं तर गावातले जे नैसर्गिक नाले आहेत ते ऍक्च्युली भरलेले आहेत पाणी साठत नाही आता पूर्वी जे एवढं होतं तर ते आता गुडघ्याभरच राहिलेलं आहे. दुसरी गोष्ट गावातले तलाव आहेत त्यांचंही जर खोलीकरण केलं आणि हे नैसर्गिक नाले तर आपल्या माध्यमातून याच्यावर काय सोल्युशन मिळतील किती 6चं केलंय सरांच्या जास्त केलं 15 दिवसापूर्वी शेलोत्तरचा जर पाहिलं ना आपण रस्त्यावरून दिसेल तुम्हाला शेलोत्तर पाहिलंय का कोणी खोलीकरण खोलीकरण केलं
शिलोत्तर केला सर, आपण खातिवलीला केला, त्यातील केले. म्हणजे सुरुवात केलेली आहे त्या माणसाने. सगळ्यात मेन तर तुम्ही कसाऱ्याच्या तिथे आहे ना, तो कोणता पाडा, काळी पाडा, तो खालचा पाडा. तांबडी पाडा. तो तांबडी पाड्याला खाड्याच्या खालचा. 15 दिवस आपण तिथे JCB ला. हो हो 15 दिवस. आता काल कसाऱ्याला पाणी टंचाई झाली, सरांनी सूचना दिल्या, लगेच तिथे एक पोपलेन आणि 12 डंपर तिथे आपण लावून दिले. थोडं टेक्निकल स्लोप ज्यादा असल्यामुळे तिथे अडचण आहे. आपण करतोय अजून असे तुमच्या नैसर्गिक नाल्यांच्या वापरात त्याला ग्रामपंचायतीची पाणी पुरवठा धरणावर आणि कोस्टेला तर बरंच झालं. हॉस्टेलला 35,000 क्युबिक मीटर तुम्हाला पाहिजे हो. 50 फुटावर पाणी लागते. 2 वर्ष तिथे प्यायला पण आता 50 फुटावर बरोबर अगदी बरोबर. विचारून घ्या. हो हो मी मागचा स्वतः गेलो. मॉन्सून संपला होता तेव्हा गेलो होतो. काहीच पाणी नव्हतं. म्हणजे इकडे सगळा जो गाळ वगैरे आहे तो वरून गाठ झालो. त्याचे जे वेस्ट प्लेअर आहे ते डॅमेज झाले. आता तिथे वसुंधरा संजीवनी त्यांनी हो, केलं होतं. बरोबर. नाम फाउंडेशन त्यांनी चांगलं तो आता तिथलं किती काढलं का आपण? 35,000 क्युबिक मीटर इकडे काढले पुढे हॉस्टेलमध्ये पोहोचते हो पाहण्यासारखं आहे आपलं. आता काही तसं जर सगळीकडे झालं ना. आरोग्य झालं ना तुम्ही पण आयडेंटिफाय करा बरोबर. कचऱ्याची लोकसंख्या जास्त आहे. त्याप्रमाणे तर अशी आपण गावं घेऊ. आता वनराई बंधाऱ्याचे कुठे बांधायचे तुम्ही मला सांगता येईल. तिथं आपण या 10 ठिकाणी वनराई बंधारे करू शकतो. तर आपण या सप्टेंबरमध्ये वनराई बंधारे आपण जनवरी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये करू. तर आपण त्याचं बघू. त्याच्यानंतर जलसंधारणाची बरीचशी कामं आपण करू. फॉरेस्टला देतो आणि डिपार्टमेंटला देतो. तुम्ही ॲज अ सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन तुम्ही जर सांगितलं तर ते पण आम्ही करू. सर, ऑनलाईन करू ना. NSS चे आपल्या तुमच्याकडे स्टुडंट्स आहेत. सरांना बोल या सप्टेंबरला घ्या तुम्ही इनिशिएटिव्ह. तुमच्याकडे 1000 विद्यार्थी आहेत. तुम्ही 10 करा. कॉलेजला NSS युनिट आहे. हो, NSS, 5,000 त्यांचे. NCC. सर, मुख्य दाखवते का आपली? काय असते की प्रशासन म्हणून आपण बोलतो की सामाजिक नागरिक. तुम्ही तुमचं थोडं विजन असतं तुम्हाला एक, हा हे झालं तरी चांगलं. आता अन्याय बंधाऱ्यामध्ये काय काय करू शकतो याचा जर थोडा तुम्ही विचार करून प्लॅनिंग आम्हाला मदत करतात तर ऍक्च्युअल जे थोडं इफेक्टिव्ह प्लॅनिंग आणि इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन त्यामुळे आपण एक 3-4 दिवसामध्ये बघा वृक्ष लागवड आपण करतो की आता बाकी पण थोडेसे डिपार्टमेंट CSR ते आहे त्यांना इन्व्हॉल्व करू टार्गेट काही ठिकाणी जागा आकारी पडत जी आहे तर ती एखाद्या कंपनी दत्तक म्हणजे ॲग्रीमेंट करायची त्याने तो तिथे झाड लावणे ते मेंटेन करणे असं करू आणि डेव्हलप बाय त्याच्यामध्ये 7-12 किंवा जमिनीच्या ह्याच्यामध्ये 0 चेंज म्हणजे आपण त्यांना काहीच अधिकार देणार नाही कंपनीला तर ते त्यांनी करून द्यावं तर आपण परवानगी देणार. आपण सर्वे चालू केलं तर उद्यापर्यंत report आपण घराच्या जागेत प्रत्येक घरापुढे 2 झाड बस आंब्याची. बरोबर आहे. जास्त काहीच केलं नाही. असं करून आम्ही सर्वे केला तर आपल्याला 61,000 झाडं फक्त घरापुढेच बसतात. कुठे पुढे जाईल? प्रत्येक व्यक्तीच्या घरापुढे अच्छा अच्छा हा. ते केल्यानंतर 61,000 झाडं त्याच्यात बसतात. कुठं जायची गरज नाही. तोच काळजी घ्या आणि फ्री मध्ये आपण त्याला आंब्याच देतोय. रोप आंबा आणि जी ओपन जागा असेल तिथे गुलमोहर 2च झाडाची नाही, डिमांड. गुलमोहर नका देऊ. गुलमोहर अजिबात देऊ नका. गुलमोहर हे का भारतीय झाड नाहीये. गुलमोहराचं एवढं जर पान ना 20 वर्ष जमिनीत ठेवा कुदत नाही. गुलमोहर नका देऊ. त्याच्याऐवजी पिंपळ द्या, करंज द्या. आता आपण मॅक्झिमम झाडं घरापुढे लावतो. त्याच्यामुळे वड पिंपळ घरापुढे नाही लावतो. हे बघा मोठ्या रस्ते नाही त्याच्यावर नाही, रस्ते इकडे रोड आता रोड साईड आहे पण समजा पार्क सारखे पेट्रोल पंप पासून जिथे जिथे मोकळे पाहिजे वड पिंपळ तिथे पिंपळ लावूया. चालेल, करून घेऊ. सर आणि आपला दुसरं जो सर? एवढी हे कसाऱ्यापर्यंत जो आता मुंबई हा. आणलाय तो काही तुम्ही नाही आम्ही जी काही म्हणले 20-25 वर्षाच्या अगोदर तिथं दोन्ही बाजूला आंब्याची वड पिंपळ अशा पद्धतीने यांनी काय केलं ते सर्व कटी केले ना आज पूर्ण. म्हणून आमचं म्हणणं आहे की तुम्ही खरंच जातीने लक्ष देऊ ना हे जे रोड आहेत कारण कसं आहे रोडवरती लोक जात असतात कुठेतरी थांबायला जागा हवी आहे. आज समृद्धी पण बघतो पूर्ण तापलेली असते. जर दोन्ही बाजूने जर मोठी मोठी झाडे झाली तर परत आणि त्याची उष्णता पण आपल्या साईडला इथल्या येणार. तर हे त्यांच्याकडून करून घ्या. दुसरी तुम्ही जे बोलतोय म्हणजे तुमच्या ह्याच्याने तुम्हाला जिथं जिथं वाटते तुमची भूमिका कारण तुम्ही कलेक्ट करा. तुम्ही ज्या माध्यमातून त्याला ते नक्की 100% नाही निदान 101% लक्ष देत आहे सरांनी लक्ष दिलंय तर नक्की त्याच्यातून आम्हाला म्हणजे आज आम्हाला बरं वाटलं आम्ही जे केलंय
त्याच्यातून तुम्ही रिझल्ट आणि जर म्हणजे परवा दिवशी सर बोलले तर आम्हाला बरं वाटलं की आपण काहीतरी केलं तर चांगली ना पुढे काहीतरी करायला येईल. त्यात गायकवाड साहेबांनी पण लगेच भूमिका केली. आज सर्व महाराष्ट्र बिल्डिंगला त्यांनी ते रेन वॉटर हार्वेस्टिंगची पत्र पण केली. त्यानंतर आता ते पाणी जर चालू केलंय, राहिली गोष्ट आता ती झाडं लावायची तर ती पण लावताय. तर त्यांना नगरसेवकांना तुम्ही विश्वासात घ्या बोलतो. आणि जे पूर्ण काय गार्डन आहेत ना सर, सर्व कॉन्क्रिटीकरण करून टाकलं. ती काय मुलं खेळायला येतील 6 वाटेवर, तर त्यांना सांगितलं का चारी बाजूला जी भिंत आहे तिथे 2x2 कॉन्क्रीट फोडा. आता एवढा जर झालेला त्याचा थोडाफार खर्च निघून गेला तर काय फरक नाही, पण तिथं झाडं लावली तर चांगला हे नाही. तर आपण त्या माध्यमातून शिवसाहेबांशी बोलून ती झाडं आणि रस्त्यावर तर ते लावणारच आहे सर. आणि अपेक्षा करतो नक्की तुमच्या भेटत. बैठक लावली तर हा, बैठक. वीकमध्ये वगैरे आम्ही पण काही एका दिवशी सगळे मध्ये माझी त्याच्या अगोदर खड्डे खोदून ठेवायला लागतील. ते बैठक लावलं तर ज्यांना त्या रोड साईडला वर वैयक्तिक आपण जे पद्धतीने शेतकरी स्वतःच करणार आहे. कारण मला नाही, ह्या रोड साईडच्या जागा आहेत. हो. एक सांडपाण्याचा मुद्दा सर महत्वाचा आहे की नदीमध्ये डायरेक्ट सांडपाणी सोडलं जातं, तर त्याच्यावर सुद्धा उपाय होणं गरजेचं आहे. नदी पूर्णपणे दूषित होते. त्यामुळे भातसा नदी असो, भारंगी नदी असो, याच्यामध्ये कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी डायरेक्ट सोडलं जातं, तर त्याच्यावरती उपाययोजना होणं गरजेचं आहे. हे निधी भेटला ना मग नगरपंचायत जागा मध्ये काहीतरी जो घनकचऱ्याचा विषय झालेला होता, ती जागा पण होत होती, परंतु कुठेतरी मग गावकरी वेगळे होते. ते जर झालं तर 4-5 गावाची कचरा त्याच्यात जायचा. आधी जवळ चालला होता फ्लॅट. तर आता शिरपुलीला परत अडचण होते. कारण ठराव असतो ना आपला तर ग्रामपंचायत. त्याच्यामध्ये मी शिरपुलीचा रहिवासी आहे. त्याच्यामध्ये एक प्लॉट दाखवण्यात आला होता का जिथे आधी आपला 3 ग्रामपंचायतचा आणि शहापूर नगरपंचायतचा कचरा टाकला जात होता, तर तेव्हा गावकऱ्यांना त्याचा काही वास येत नव्हता. परंतु आता गेल्या 4 दिवसापूर्वी एक तिथे ग्रामसभा लावली, परंतु ती कारणास्तव पोस्टपोन करण्यात आली आचारसंहितेचा हे करून. आता आचारसंहितेनंतर ती मीटिंग लागणार आहे. आता विषय आता तिथं प्रोजेक्ट होणार आहे. प्रोजेक्ट होते प्रक्रिया. तुम्ही जर इनिशिएटिव्ह त्याच्यामध्ये घेतला तर त्याच्यावर मार्ग निघेल. तर आता कोंडी अशी झालेली का जागा देणार, तर एक मिनिट मी तिथला रहिवासी आहे म्हणून मला तिथलं काय आहे ते माहिती आहे तेवढं मी सांगतो, मग तुम्ही बोला. तर तिथे जागा देणारा तयार आहे. आधी तिथे कचरा टाकत जात होता, पण आता काही लोक विरोध करतात त्याच्यामुळे, म्हणून तो प्रकल्प थांबलेला आहे. आता तिथे डम्पिंग ग्राउंड नाहीये, आता तिथे डायरेक्ट प्रकल्प होणार, प्रोसेस होणार. तर ही चांगली गोष्ट आहे. आणि 3 ग्रामपंचायतचा विषय, नगरपंचायतचा विषय ते तो सोडवेल. मला वाटते आपण जिल्हाधिकारी म्हणून त्याच्यात इनिशिएटिव्ह जर घेतला तर तो त्याच्यावर नक्की उपाय निघेल असं मला वाटतं. मी स्वतः 4 वेळेस तुमच्या गावाला सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांना प्रेझेंटेशन ह्या बोर्डवर 3 मीटिंग घेतली. शेवटी काय सगळ्या ग्रामपंचायतच्या नाकाला किती वेळेस म्हणतो आपल्याकडे पण एकदा नोंदणी सरांनी पण सांगितलं, तुमच्या नगरसेवक पण सांगितलं, मीटिंग पण घेतल्या तिथे. तिथं घेतला. इथं बोलून तो पुरा प्रोजेक्ट दाखवला. चंदीगडची कंपनी होती, ऍश्युरन्स दिला की तुमचा कचरा फ्री मध्ये घेतला जाईल चेरपुलीचा पुढचे 50 वर्ष. लेखी द्यायला तयार होती ती कंपनी. तुमच्या दुसऱ्या 2 ग्रामपंचायतीने अटॅच करून दिला. त्यांचं पण फ्री ऑफ कॉस्ट नगरपालिका खर्च करेल. हे लक्ष देत नाही का? साहेबांनी जर केलं तर, साहेबांनी इनिशिएटिव्ह घेऊन केलं तर, तुम्ही इनिशिएटिव्ह घेऊन जर केलं तर ग्रामपंचायत समजा देत नाही, काही वैयक्तिक कारणांमुळे किंवा इंटरनल जिल्हा परिषद बोलतो आपल्या नेत्यांनी आहे. त्याच्यानुसार आपण मीचं बघून मी आता सांगत नाही. तुम्ही तो विषय बघून मग नंतर बोलतो. आता यांनी सांगितलं ते सांडपाण्याचा विषय जो भारंगी नदीचा खोलीकरणाचा प्रस्ताव 2016 पासून पडलेला नगरपंचायत. त्याचं जे सिनियर जिओलॉजिस्ट होते पी नारायण पेडकर त्यांनी सर्वे केलेला आहे. तर त्यांनी काय सांगितलं का नदीचा जो मधला जो क्रॅश आहे तो बेसॉल्ट खडकाचा आहे. जे पाणी पर्क्युलेट होतं ते साईड वॉल मधनं होतं. आता त्या साईड वॉलला सगळीकडे सिमेंट कॉन्क्रिटीकरण झालं, त्यामुळे काय झालं मागच्या वर्षीपासून परिसरातल्या सगळ्या विहिरी आणि बोरिंग सगळ्या उद्ध्वस्त झालेल्या, म्हणजे पाणी राहिलेलं नाही, एकदम ग्राउंड लेवलला पाणी गेलं. आम्ही जिओलॉजिस्टची मीटिंग घेऊन त्यांना सांगितलं होतं कुठल्याही परिस्थितीत ते रिपेरियन बंद करा किंवा रिपेरियन प्लांटेशन करा. साईड वॉलला कुठल्याही परिस्थितीत तुम्ही हे करू नका, ते बेकायदेशीर आहे. आता जर सांडपाणी ते तसंच त्या नदीमध्ये जातं
आता जर खोलीकरण केलं तर ते ग्राउंडचे सगळे ते झरे उघडतील आणि ग्राउंड वॉटर लेवल कायमची खराब होते. त्याकरता जोपर्यंत सांडपाण्याचं नियोजन होत नाही तोपर्यंत नदीचं खोलीकरण करून ह्याच्यात सिनियर जिओलॉजिस्टनी त्यांच्या रिटर्न मध्ये मी सिंगारे साहेबांची फाईल पण दिली होती. त्यांच्याकडे आहे, नगरपंचायतकडे आहे सगळ्याची फाईल. मी फाईल बघतो. हो. हे ज्वेलर्सची चालेल चालेल. धन्यवाद. एवढा वेळ